आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार भाई जगताप आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. भाई, आज महाविकास आघाडीची दक्षिण मध्यची बैठक जी आहे ती या ठिकाणी पार पडलेली आहे. तुम्ही देखील उपस्थित होतात. मोठ्या प्रमाणात वर्षाताई गायकवाड असतील आणि देसाई असतील किंवा तुम्ही स्वतः असाल, मार्गदर्शन केलेलं आहे कार्यकर्त्यांमध्ये. चांगला कार्यकर्त्यांचा प्रतिसाद देखील होता. होय, ही महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स म्हणजे आमचे इंडियाचे जे घटक दल आहेत ते सगळेच होते. आपण जर बघितलं असेल तर अगदी आपपासून राष्ट्रवादी असेल, समाजवादी असेल, RPIचे सगळे गट होते, हे असतील, डावे असतील, सगळेच होते आपण बघितलं. त्यामुळे या सगळ्या याच्या बाबतीमध्ये ही इंडिया अलायन्सची मीटिंग होती आणि आम्ही सगळ्यांनी आमच्या कार्यकर्त्यांमध्ये जी ऊर्जा आहे की ह्यांचा खोटेपणा कसा आहे जो कार्यकर्त्यांना माहिती आहे, कार्यकर्त्यांनी तो प्रत्येक घरात जाऊन सांगणं आणि ह्यांचा खोटारडेपणा जो आहे तो उलथून टाकणं, ही भूमिका आमची आहे. आणि त्यासाठी स्वतः वर्षाताई पण आल्या, आपण बघितलं. त्यांनीसुद्धा एक निर्धार केला आहे की मुंबईमधल्या 6 जागांपैकी ही जागा सगळ्यात जास्त मताने निवडून येईल. स्वतः त्यांनी ती जबाबदारी घेतली. धारावीमधून सगळ्यात जास्त मताधिक्य मिळवलं जाईल. त्यामुळे प्रत्येकाकडे आता आमच्याकडे स्पर्धा आहे, सगळ्यात जास्त मताने कुठे आम्ही निवडून येऊ शकतो. आणि मला असं वाटतं की ही जी निवडणूक आहे ही निवडणूक फक्त इंडिया अलायन्स लढते असं नव्हे. ही निवडणूक 140 कोटी जनता लढते आहे. कारण जनतेने गेल्या 10 वर्षामध्ये जी फसवेगिरी पाहिलेली आहे, ज्या पद्धतीने ह्या देशाचं वाटोळं पाहिलेलं आहे, ज्या पद्धतीने महागाईमध्ये होरपाळून निघालेली आहे जनता, ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्थामध्ये महिलांवर होणारे अत्याचार, त्याच्या बाबतीमध्ये एकही शब्द त्यांच्या ह्याच्यामध्ये नाही आहे, जाहीरनाम्यामध्ये नाही आहे. आणि जाहीरनाम्यामध्ये ते काय होर्डिंग नुसत्या की हे 4 कोटी घरं दिली. कुणाला दिली द्या ना. त्याचं विश्लेषण महाराष्ट्रात तर मला माहीत नाही. उलट आमच्या सरकारने बनवलेली घरं अजून ती दिलेली नाही आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने आता खोटारडेपणा चालणार नाही. मोदी की गॅरंटी आता लोकांना बरं झालं त्यांनी हे जे आणलंय ना, मोदी की गॅरंटी स्लोगन, हा स्लोगनच मोदींना घेऊन डुबणार आहे आणि 140 कोटी जनता त्यांना गाडणार आहे. ये वाला लेते हैं. इन्वर्टर AC. आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं. इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर AC के पार्ट्स को डैमेज कर सकता है. उसे V-Guard से सुरक्षित रखिए. V-Guard, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर. दुसरीकडे आपण जर पाहायला गेलं तरी दक्षिण मध्यच्या बैठकीला उपस्थित होता, परंतु अजून देखील उत्तर मध्यचा काँग्रेसचा उमेदवार जाहीर झालेला नाही. तुम्ही वरती बोलताना देखील म्हटलात की मी देखील इच्छुक आहे, त्याबद्दल काय सांगाल? उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर मुंबई दोन्ही आमच्या सीट, 4 पैकी 2 सीट आम्हाला आल्या. त्यातला कुठलाच अजून जाहीर झालेला नाही. 5व्या सत्रामध्ये या निवडणुका आहेत 20 मेला. त्यामुळे त्याला वेळ आहे. आत्तापर्यंत जेवढी सत्र झाली 4 सत्रापर्यंतचे सगळे उमेदवार जाहीर झाले. काँग्रेस पार्टीचे झाले, महाविकास आघाडीचे झाले, इंडिया अलायन्सचे झाले. हे सुद्धा होतील 4-5 दिवसामध्ये नक्कीच. आणि मी स्वतः मागितलेलं आहे उत्तर मध्यमधून, जिथे मी राहतो बांद्र्याला, 25 वर्ष मी तिथे राहतो. आणि मी मागितलेलं आहे, तसंच माझ्या इतर सहकार्याने मागितलेलं आहे. ज्याला कोणाला मिळेल तिकीट आम्ही उत्तर मुंबई रेकॉर्ड मताने जिंकून आणू, हा निर्धार आहे आमचा. तुम्ही म्हणजे मागितलेलं आहे इथपर्यंत ठीक आहे, कारण तुम्ही म्हणताय की आणखी काही जणांनी मागितलेलं आहे, तर तुम्ही उत्तर मध्यच्या जागेसाठी आग्रही आहात की पक्षाचा आदेश असेल? नाही, मी प्रचंड आग्रही आहे. मी सांगितलं मी खूप आग्रही आहे, कारण मी माझ्या आयुष्याची 43 वर्ष दिलेली आहेत काँग्रेस पक्षाला. आणि मागच्या 2 निवडणुका जिथे काँग्रेसचं डिपॉझिट गेलं होतं विधानसभेमध्ये, त्या अशा मी ह्या मतदारसंघातनं लढलो, कारण काँग्रेस पक्षासाठी लढलो. आता इथे मला ती मिळावी यासाठी माझा प्रयत्न आहे, परंतु माझा प्रयत्न आहे म्हणून दुसरं कोणाला मिळू नये असं मी कधीच म्हणालो नाही. ज्याला कोणाला मिळेल त्याच्या बाबतीमध्ये सगळे आम्ही एकत्र काम करून निवडून आणू शकतो. या आघाडीमध्ये 6 पैकी 4 जागा ज्या आहेत त्या ठाकरे गटाला मिळाल्या. 2 जागांपैकी 2 जागा ज्या आहेत त्या तुम्हाला मिळणार आहेत असं वरिष्ठांकडून तरी सांगण्यात आले आणि अजेंड्यामध्ये देखील तेच आहे. परंतु कुठेतरी दक्षिण मध्यची जी जागा आहे ही आता ज्या ठिकाणी मेळावा झाला, ती जागा कुठेतरी काँग्रेसची हक्काची जागा होती. मागण्याचा प्रयत्न केला. ही जागा हक्काची होती, कारण याच जागेवरनं एकनाथराव गायकवाड, स्वर्गीय एकनाथराव गायकवाड हे 3 वेळा निवडून आले होते. आणि त्यामुळे
जागेचा हक्क मागणं काही चुकीचं नाही, परंतु चर्चा झाल्याच्या नंतर, निर्णय झाल्याच्या नंतर त्या बाबतीमध्ये आम्ही सगळे कामाला लागलो. स्वतः वर्षातही स्वतः आल्या, त्यांनी स्वतः जबाबदारी घेतलेली आहे. त्यामुळे तुम्ही आणखीन काय ह्याच्यामध्ये आणखीन तेल वगैरे टाकू नका. बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की दक्षिण मध्यची जी जागा जी आहे ती आमचीच होती, परंतु ज्या पद्धतीने आता ठाकरे गटाला दिलेली आहे त्या आम्ही आता जोमाने काम करू, परंतु उत्तर मध्यसाठी जे आहे ते मी जोमाने तयारी करतोय आणि मला काहीही करून जागा देण्यात यावी, कारण की गेल्या 25 वर्षांपासून मी स्वतः त्या ठिकाणी काम करतोय आणि ज्यावेळी पक्षाला मदत लागेल त्यावेळी मी पक्षासाठी पुढे आलेलो आहे, त्यामुळे मला ती जागा मिळावी अशी प्रतिक्रिया जी आहे ते आमदार भाई जगताप यांनी दिलेली आहे. कॅमेरामन आदिलसह निवृत्ती वावर, TV9 मराठी, मुंबई.